शत्रूवर हल्ला कर लढाई सहो तयार करा पेल तू मशाल द्वारे हे पलटतील भासे हे पलटतील लढत रहा सैनिका हुशार। का मुर्मूबाईंना त्या आपल्या महामहिम राष्ट्रपतींना तुम्ही गाभाऱ्यामध्ये का घेऊन गेला नाहीत? आदिवासी आहेत म्हणून? आणि आज तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधारी मानसिकतेविरुद्ध तेव्हा मी त्या काळाराम मंदिरात गेलो होतो। हे काय तुम्हाला माहिती नाही? ठीक आहे, मला जास्त काय त्यांच्यावरती बोलण्यासारखं आहे असं काय वाटत नाही, पण मोदी आणि शहा दोघांनाही मला सांगायचंय की तुम्ही देशभर फिरता आहात, महाराष्ट्रामध्ये फिरता आहात, तुम्हाला जरा जरी काही संवेदना आहेत का? कारण तुम्ही आता जे काय मतांची भीक मागत सगळीकडे फिरताय, तुमच्या दिमतीला सगळं काही आहे। का मुर्मूबाईंना त्या आपल्या महामहिम राष्ट्रपतींना तुम्ही गाभाऱ्यामध्ये का घेऊन गेला नाहीत? आदिवासी आहेत म्हणून? आणि आज तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधारी मानसिकतेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता। त्याच या ठिकाणी साहेबांच्या आगमनानं आपण सर्वजण प्रसन्न मुद्रेने भारतीताईंना विजयी करणार आहातच। आदरणीय उद्धव साहेबांचं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय भारतीताई कांबळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आदरणीय भारतीताई कांबळे। कॅमेरामॅन हो कॅमेरामॅन अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींना मानाचा मुजरा। सर्व महामानवांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन। तुमचे आमचे सगळ्यांचेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माय माऊली मीनाताई ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते। मंचावर उपस्थित आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसेच माझे प्रत्येक पावलापावलावरती मला सहकार्य करणारे माननीय विनायकजी राऊत साहेब, आमचे संपर्क प्रमुख मिलिंद वैद्य साहेब, तसेच मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख, सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि सगळेच कार्यकर्ते, इथे मंचावर उपस्थित सर्व श्रेष्ठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व महाविकास आघाडीचे सर्व श्रेष्ठ, ह्यांना सगळ्यांना मानाचा मुजरा करते। एक्सप्रेस ट्रेन ह्या पालघरमध्ये थांबत नाही, तर त्या एक्सप्रेस ट्रेनला थांबा देणं, तसेच ह्या पालघर जिल्ह्यामध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल निर्माण करणं, ह्या पालघर जिल्ह्यामध्ये मेडिकल, टेक्निकल असे अनेक कॉलेजेस निर्माण करणं, ह्या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे का भीषण प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न। याच पालघर डिस्ट्रिक्टमध्ये वाडा आहे, जव्हार आहे, मोखाडा आहे, विक्रमगड आहे, अशा ठिकठिकाणी मोठमोठी धरणं आहेत आणि ती धरणं विकसित करून या पालघर डिस्ट्रिक्टला इथेच्या जनतेला पाणी देणं हे आपलं विजन आहे। आपलं विजन आहे पालघर मधील सुशिक्षित बेरोजगारांना शत्रूवर हल्ला कर लढाई सहो तयार करा पेल तू मशाल द्वारे हे पलटतील भासे हे पलटतील लढत रहा
कारण तुम्ही आता जे काय मतांची भीक मागत सगळीकडे फिरताय, तुमच्या दिमतीला सगळं काही आहे. जनतेच्या पैशातून सगळ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत, मग कदाचित एअरफोर्सची विमान आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, सगळ्या तुमच्या बुलेट प्रूफ गाड्या, जॅमर, जिथे जिथे मोदी जातात तिकडे एअरफील्ड बंद करून टाकतात. सर्वसामान्य माणसांना जाता येत नाही तिकडे. जिथे सभा असते तिथे पूर्ण म्हणजे पुण्यात सभा झाली, जणू काही लष्कराची छावणी असावी अशा पद्धतीने बंदोबस्त लावला होता. आणि असं सगळं छान शोकी करून तुम्ही मतांची भीक मागता, आणि ज्यांच्याकडे भीक मागता तुम्ही त्यांचा कधी विचार केला? नाचता कामा नये. तुम्ही जर का विचार केला प्रत्येक निवडणुकीत भाजप सत्तेवर जरूर आला, आपली साथ होती, आता ती गेलेली, आणि भाजपाच्या विरोधातली मतं एकत्र केली तर भाजपचा पालापाचोळा होतो. आता तर आपली मतं सुद्धा त्यांच्यापासून तुटलेली आहे. आता ही हुकुमशाही विरोधातली मतं ही घट्ट त्या घट्ट. अजून फक्त 20 दिवस थांबा, मग बरोबर आहे ना, यांचं कर्ज जे आहे ना ते व्याजासकट मी फेडून दाखवतो तुम्हाला. हे भाजपचं कर्ज मी फेडून दाखवतो तुम्हाला. तिकडे मच्छीमारांना ब्लॅकमेल करायचं, इकडे वसईमध्ये तर गुंडागर्दी. तुम्हाला माहितीये काय भाजप नेहमी काय करतं की एक उमेदवार नाही उभा करत, एक स्वतःच देतं आणि एक